डिस्कनेक्ट करून घे राकेश त्याला टोपी वाला हाँ तो मागे सरकार पीछे हो जाए पीछे 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 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच 15वा वित्त आयोग यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्या नवीन इमारती उभारण्यात येतील. सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील 500 अंगणवाड्यामध्ये सौर ऊर्जा प्रणाली आता बसवण्यात येते. स्वच्छ शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून अंगणवाड्या प्रकाशमान होतील. टाटा स्टीलच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 5 प्री फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारती उभारण्यात येतील आणि या तंत्रज्ञान कमी कालावधीमध्ये उच्च तंत्रज्ञान आणि टिकाऊ इमारती निर्माण करणे शक्य होईल. जिल्ह्यातील शाळा आरोग्य केंद्रामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व सौर ऊर्जा सज्ज बसवण्यात येतील. त्यामुळे ऊर्जा खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा विकसित होतील. तोरणमाळ पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास वाढते आम्ही करायचं ठरवलेलं आहे. राष्ट्रीय पर्यटन नकाशावर हे स्थान कसं मिळवून देण्यात येईल त्याची नियोजन समिती पर्यटन शासन या सगळ्या निधीमधून आम्ही उपलब्ध करून येणार आहोत. आणि तोरण अंगणवाडीच्या जवळपास 12 लाख कॉस्ट येतो बांधण्याचा आणि अजून जर 3 लाख आपण त्यांना दिलं तर त्याच्यात आपण मॉडेल अंगणवाडी म्हणून अजून काही गोष्टी करू शकतो. एकदा नेक्स्ट स्लाइड दाखवा सर. अशा प्रकारच्या काही गोष्टी खेळण्या वगैरे ठेवू शकतो जेणेकरून त्यांना मुलांना छान वाटेल. आणि तसेच पाण्याची सुविधा इलेक्ट्रिसिटी सोलर याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करून अशा प्रकारचे आपण 50 ते 100 अंगणवाड्यांचा या वर्षाचं नियोजन करू शकतो सर. तसेच सर PHC सेंटरमध्ये सर तिथे त्यांना मॉडेल केलेलं आहे आणि त्यात रिसेप्शन वेटिंग एरिया फॅसिलिटीज सर नाही ॲडिशनल आहे सर. म्हणजे ते जे बांधकामचा कॉस्ट आहे ते आहे पण 50 लाख ॲडिशनल देऊन त्यांनी ते तर त्यांनी